आतापर्यंत मी 95 साली IAS मध्ये जॉईन केलं. माझी सुरुवात जी झाली ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाली. तिथं मी जिल्हा स्तरावरचं जे सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर म्हणून जे प्रशिक्षण असतं ते मी कोल्हापूरमध्ये केलं आणि त्यानंतर असिस्टंट कलेक्टर म्हणून इचलकरंजी सब डिव्हिजन सांभाळली. त्याच्यानंतर ते 1-1.5 वर्ष काम केल्यानंतर मी सिंधुदुर्गमध्ये CU जिल्हा परिषद म्हणून काम केलं आणि तिथून थेट नागपूरमध्ये पुन्हा CU जिल्हा परिषद म्हणून काम केलं, अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम केलं आणि त्यानंतर मग मी मुंबईमध्ये आले. तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग आणि त्यानंतर मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव मिळाला. आणि जे महाराष्ट्रामध्ये थोडंफार प्रत्येक गोष्टीमधलं जे रिजनल व्हेरिएशन आहे त्याचे फ्लेवर्स मला ते काम करताना बघायला मिळाले. इचलकरंजी सब डिव्हिजन जी होती ती प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की इचलकरंजी इज नोन एज अ टेक्सटाईल सिटी आणि त्याच्यामुळं इंडस्ट्रीयल अनरेस्ट ज्याला आपण म्हणतो किंवा लेबर मुवमेंट तिथे त्यावेळेला कॉम्रेड मलाबादे नावाचे कामगार नेते होते ते खूप प्रभावी होते आणि मोठ्या प्रमाणावर हा इंडस्ट्रीयल अनरेस्टचा अनुभव मला तिथे घ्यावा लागला. आणि सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून किंवा असिस्टंट कलेक्टर म्हणून लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी ही इचलकरंजी प्रांताधिकाऱ्याकडे असायची. ती कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात अर्बनाइज्ड सब डिव्हिजन होती. त्यामुळे त्या सब डिव्हिजनमध्ये जवळजवळ 5 नगरपालिका होत्या आणि थोड्या लहान आकाराच्या ज्या नगरपालिका असतात जे कुठेतरी मोठं गाव आणि शहर यांच्या दोन्हीच्या सीमारेषेवरती असतात तिथे अनेक प्रश्न असतात. कारण अर्बनाइज्ड सिस्टीम या पूर्ण सेट झालेल्या नसतात, ग्रामीण फ्लेवर असतो आणि त्याच वेळेला आपण त्याच्यावर कुठेतरी हे नागरीकरण इम्पोज केलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामधून निर्माण होणारा अनरेस्ट हाही मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे बहुतेक काळ मी इचलकरंजीत असताना मला हे सर्व प्रकारचे संप, मोर्चे यांना तोंड द्यावं लागायचं आणि तिथे नॉर्मली जी रेव्हेन्यू विभागातली जी उतरंड असते ती तलाठीपासून सर्कल अधिकारी, मग तहसीलदार, मग सब डिव्हिजन ऑफिसर, परंतु समहाव इचलकरंजी सब डिव्हिजन अशी होती की तिथे हेडक्वार्टरला तहसीलदार नसे किंवा कोणीच नसे, त्या दुसऱ्या तालुक्यांमध्ये असायचं. त्यामुळे सगळ्या गोष्टी फ्रंट लाईनवर उभं राहून मला झेलाव्या लागल्या आणि बहुतेक वेळेला वर्षातून अनेक वेळेला तिथे जो टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या कुठल्या ना कुठल्या घटकाचा संप असायचा. म्हणजे कधी पॉवरलूमवाले करतील, कधी हँडलूमवाले करतील, कधी त्यांचे लोडर्सचा संप असायचा, कधी कामगारांचा संप असायचा आणि या प्रत्येक वेळेला एक मीडिएटरची भूमिका निभावायला लागायची. तिथे मोठ्या प्रमाणावर सूतगिरण्या होत्या. म्हणजे कापूस जरी पश्चिम महाराष्ट्रात पिकत नसला तरी तिथल्या राजकारणी लोकप्रतिनिधींच्या किंवा ओव्हरऑलच इंडस्ट्रीयलनेसमुळे सूतगिरण्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे त्या भागामध्ये झालंय. आणि तिथे हमखास दिवाळीमध्ये बोनसच्या प्रश्नावरून तिथे माझ्या 2 दिवाळी बहुतेक मी केल्या आणि त्या दोन्ही वेळेला मला सांगलीला माझं घर होतं पण मला जाता आलं नाही कारण ते 5ही दिवस आम्ही रात्रभर रात्री 2-3 वाजेपर्यंत बोनसच्या प्रश्नांवरती तिथे चर्चा चालायच्या. तर तो एक अनुभव तिथला होता. त्याच वेळेला महसूल प्रशासन हे खूप मुळामध्ये जाऊन पाहता आलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातला ओव्हरऑलच पश्चिम महाराष्ट्रातला एक जनरल अवेअरनेस आपापल्या अधिकारांबद्दल, हक्कांबद्दल तोही मला बघता आला. पण त्याच वेळेला कुठेतरी एक महिला अधिकारी म्हणून हा प्रश्न विचारला, एक पॅटर्नायझिंग ॲटिट्यूड पण मिळाली. म्हणजे कधी कधी खूप विकसित जो भाग असतो तिथे काही वेळेला जो जेंडर सेन्सिटिव्हिटी असते ती थोडीशी निगेटिव्ह असते असं मला वाटतं. अनेक वेळेला तिथे कारण मला वाटतं पहिल्यांदाच महिला अधिकारी तिथे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून गेलेली होती. त्यामुळे बऱ्याच लोकप्रतिनिधींचा सुद्धा आम्ही कसे तुम्हाला महिला अधिकारी म्हणून सहकार्य करतोय किंवा एक पॅटर्नायझिंग ॲटिट्यूड असायचा आणि त्यावेळेला मला ते ठामपणे सांगायला लागायचं की माझ्याकडे महिला म्हणून बघू नका, मी एक अधिकारी आहे, कुठल्याही इतर अधिकाऱ्यांप्रमाणे आहे. तोच अनुभव कोकणामध्ये गेल्यानंतर वेगळा होता. अतिशय डिसिप्लिन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर मला असं वाटतं की सर्व सोशल इंडिकेटर्सवर महाराष्ट्रामधला तेव्हा सुद्धा तो सगळ्यात वरच्या स्थानावरचा जिल्हा होता. त्याच्यामध्ये सेक्स रेशो जास्त होता, लिटरसीचं प्रमाण जास्त होतं, ओव्हरऑलच अवेअरनेस जास्त होता, करप्शन अतिशय कमी होतं, प्रोसिजरल सँक्टिटीला खूप महत्त्व होतं. म्हणजे पहिल्यांदाच त्या जिल्ह्यामध्ये मी असं बघितलं की जेव्हा केंद्र सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना वगैरे ह्या योजना आणल्या त्यावेळेला ग्रामपंचायतीला थेट पैसे मिळणार होते. पण तो एकच जिल्ह्यात मी असं बघितलं की सरपंच म्हणायचे की आम्हाला थेट पैसा देऊ नका कारण आम्हाला त्याच्यात आमच्या भागावरती कुठलाही बालन देता कामा नये, आम्हाला त्याचा गैरवापर आमच्या स्तरावरती होता कामा नये. त्यामुळे तुम्ही खरं तर इतर ग्रामपंचायती खूप आनंदात होत्या कारण त्यांना स्वतःचा इंजिनियर नेमता येत होता, सर्व काही स्वतः करण्याचं स्वातंत्र्य. कारण त्याच्यात अनुस्यूत तेच होतं की जी आपली पंचायत राज योजना आहे त्याच्यामधल्या संस्थांना जास्तीत जास्त अधिकार मिळावे. परंतु तिथं मला उलटा अनुभव मिळाला आणि अतिशय सुंदर देखणी गावं, स्वच्छ म्हणजे सॅनिटेशन असेल, जे जे काही रुरल इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो ते किती चांगलं असू शकतं आणि ते लोकसहभागातून किती चांगलं असू शकतं, तिथलं प्रशासन किती जागरूक असू शकतं याचा अनुभव मला तिथं मिळाला.
म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या बैठका असायच्या त्या पिन ड्रॉप सायलेन्समध्ये व्हायच्या. एखादा सत्ताधारी पक्षाचा कोणी सदस्य बोलायला लागला की बाकीचे गप्प बसायचे, त्याला विरोधी पक्षाचं कोणी बोलायला लागलं की इतर गप्प बसायचे, त्यांना बोलून जायचे. तुम्ही कोकणातलंच सांगताय ना? कोकणातलंच गोष्ट आहे, आज काय परिस्थिती मला माहिती नाही. त्याच्यानंतर मी थेट नागपूरला गेले आणि नागपूरमधला अनुभव तुला खूप वेगळा होता. म्हणजे अतिशय ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी जी म्हणतो ती अतिशय उत्तम आदरातिथ्य, खूप चांगल्या मनाची माणसं, पण प्रशासनामध्ये मात्र अतिशय शैथिल्य. आणि कुठल्याही सब डिव्हिजन तालुक्यामध्ये गेलं तर कुठल्याही लोकांना सुद्धा अवेअरनेस खूप कमी. लोकप्रतिनिधींमध्ये तो फरक होता. कोकणातले लोकप्रतिनिधी अतिशय जागृत प्रत्येक मुद्द्याबद्दल. इथे मात्र काही ठराविकच कोणाची बदली करणे, काहीतरी वैयक्तिक कामांशिवाय मोठी जागृती नव्हती. आणि त्यामुळे मला खूप पहिल्यापासून तिथे त्यांच्याबरोबर काम करावं लागलं, विश्वास संपादन करावं लागलं. पण प्रत्येक ठिकाणचे फ्लेवर्स मधून तुम्हालाही स्वतःला शिकायला मिळतं. आणि त्यानंतर मग मी मुंबईमध्ये आले. 5 वर्ष मी राज्यपालांचे सहसचिव म्हणून काम केलं आणि त्यावेळेला हे अनुशेष आणि आपला जो काही प्रादेशिक असमतोल आहे त्याच्या प्रश्नावर बरंचसं काम करता आलं. आणि त्यानंतर मग मी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आले. MMRDA मध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं. तसं ते मेल डॉमिनेटेड क्षेत्र होतं, परंतु एका विशिष्ट पदावर तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला ॲक्सेस तसा सोपा असतो बऱ्याच गोष्टींचा. आणि मलाही सहकार्यांचं खूप उत्तम सहकार्य मिळाले. आणि माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना सुद्धा मला सगळं सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांच्याकडून शिकता आलं आणि त्याचाच फायदा मला आता या पदावर सुद्धा